ओके. वेलकम टू ऑल. आपण स्टार्ट करतो आहे आजपासून रेग्युलरमध्ये. ओके. सो आपण मला वाटतं क्वेश्चन नंबर 9 डेरिव्हेटिव्हमधला क्वेश्चन नंबर 9 बघत होतो. आपला टाईप चालू होता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा. फर्स्ट जो आहे तो आपण स्टँडर्ड म्हणजे जे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपण यूज केले. ओके. पहिल्यांदा आपण स्टँडर्डचा विचार केला नाही. दुसरं असे काहीतरी फॉर्म्युला होते की कॉस इनव्हर्स ऑफ कॉस थिटा. ओके. मग त्याच्यामध्ये इकडं कॉस इनव्हर्स ऑफ हिथं जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं आणि ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं आपण कशामध्ये केलं, कॉस थिटा. कॉस इनव्हर्स असेल तर कॉस थिटा करण्याचा प्रयत्न केला. टॅन इनव्हर्स असेल तर ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं टॅन थिटा करण्याचा प्रयत्न केला. दुसरं सपोज कॉस इनव्हर्स ऑफ आणि ही टर्म अल्जेब्रिक फंक्शन होती आणि अल्जेब्रिक फंक्शन असेल तर अल्जेब्रिक फंक्शनचं इथं कॉस इनव्हर्स आहे म्हटल्यानंतर मी काय पुट करणार, कॉस आणण्याचा प्रयत्न करणार. ओके. आणि हे अल्जेब्रिक फंक्शन आहे म्हणून आपण कुठं गेलो, बाय सबस्टिट्युशनला गेलो. मग तिथं तुम्हाला एक काहीतरी असा टेबल होता आणि टेबलमध्ये आपण नेमकं कोणत्या टर्मला कसं सबस्टिट्यूट करायचं ते आपण काय करणार आहे, काय केलेलं बघितलेलं होतं. बरोबर आहे. सो तोच पार्ट आपण इथं कंटिन्युएशन करतो आहे. आणि अजून एक होतं बघा की सपोज साईन इनव्हर्स ऑफ अशी काहीतरी 4 साईन थिटा प्लस 5 कॉस थिटा आणि डिवायडेड बाय इकडे काहीतरी √41. फॉर एक्झाम्पल मी हे एक्झाम्पल घेतो आहे. ह्याच्यामध्ये बघा साईन इनव्हर्स आहे किंवा कॉस इनव्हर्स असेल आणि इकडेसुद्धा ह्या टर्ममध्ये साईन आणि कॉसच्या टर्म असेल आणि खाली जर कॉन्स्टंट असेल तर त्यावेळेला आपण एक मेथड बघितली. त्यावेळेला मग आपण चेक घेतलेला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1 यायला पाहिजे. मग तिथं आपण काहीतरी ह्या 4ला ही टर्म दिली प्लस 5ला ही टर्म दिली आणि 4 डिवायडेड बाय याच्यासाठी काहीतरी सबस्टिट्युशन केलेलं. ओके. सो ते थोडं तुम्ही रिवाईज करा आणि इथून पुढं आपण काय करणार आहे, कंटिन्यू स्टार्ट करणार आहे. ओके. आणि मला वाटतं आहे हा प्रॉब्लेम तुमचा झालेला पाठीमागच्या पार्टमध्ये तुम्ही चेक करू शकताय. क्वेश्चन 9मधला हा प्रॉब्लेम झालेला. कॉस इनव्हर्स ऑफ 1 - 9 रेस टू एक्स डिवायडेड बाय 1 + 9 रेस टू एक्स. मला वाटते हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व करून झालेला. नेक्स्ट प्रॉब्लेम मी बघणार आहे. तो प्रॉब्लेम काय आहे बघा. नेक्स्ट जो आहे प्रॉब्लेम साइन इनव्हर्स ऑफ 4 रेस टू एक्स प्लस 1 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 1 + 2 रेस टू 4x. ओके. सो हा प्रॉब्लेम आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही y इज इक्वल टू लिहून घ्यायचं. घेतल्यानंतर इथं तुम्हाला काय दिसतं रे, इनव्हर्स फंक्शन दिसते. आणि इनव्हर्स फंक्शनमध्ये साइन इनव्हर्स ऑफ इथं कुठं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे का. ट्रिग्नोमेट्रिक जर फंक्शन असेल तर स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण साईन इनव्हर्स आहे म्हटल्यानंतर ह्या टर्मला काय करणार आहे रे, साईन थिटा करणार आहे. बट इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नाही आहे, तुम्हाला काहीतरी वेगळंच फंक्शन दिसते. मग त्यावेळेला आपल्याला वेगळा विचार काय करायला पाहिजे. बरोबर आहे. सो ह्या प्रॉब्लेममध्ये आपण काय करणार आहे ते आपण बघूया. ओके. हां. आता ह्याचं मी काय करणार आहे बघा की ह्या टर्मचं मला कशामध्ये कन्वर्ट करायचं रे. इथं साईन इनव्हर्स आहे म्हटल्यानंतर मला इथं काहीतरी साईन थिटा साईनमध्ये यायला पाहिजे. मग साईन 2 थिटा असू दे, साईन 4 थिटा असू दे, काही असू दे. पण इथं साईन इनव्हर्स आहे म्हटल्यानंतर ह्या टर्मचं मला काय करायचं आहे, साईन करायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. तर ह्याचं काहीतरी सिम्प्लिफाय किंवा ह्याचं काहीतरी सबस्टिट्युशन करून मला काही पण करून ह्याचं काय करायचं आहे, मला साईन थिटा करायचं आहे. ओके. फक्त आपल्या लॉमध्ये ते बसलं पाहिजे. ओके. तर मी ह्याचं काय करतो आहे बघा. y इज इक्वल टू तुम्ही लिहून घेतलेलं असणार आहे. सो y इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ हे आहे असंच. हां. आता घातांकाचा नियम तुम्हाला माहिती आहे. ह्याला यम मानूया प्लस आणि ह्याला काय म्हणूया, यन मानूया. आणि हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट रेस टू यम प्लस यन म्हणजेच तुम्हाला माहिती आहे a रेस टू यम प्लस यन असा असेल तर मी काय करतो आहे,
बेरीज असेल तर गुणाकार करतोय, म्हणजेच ए रेस टू यम इंटू ए रेस टू काय होतंय तिथं यन होतंय, बरोबर आहे. ए रेस टू यम इंटू ए रेस टू यन, ए रेस टू यम प्लस यनचं ए रेस टू यम इंटू ए रेस टू यन. सो त्या पद्धतीने मी इथं करणार आहे बघा. म्हणजेच काय होईल 4 इंटू 4 काय होईल 1/2 होईल डिवायडेड बाय ही टर्म मी काय करतो ह्या टर्मचं बघा 1 प्लस हां. आता इथं काय करतोय बघा, काय ॲडजस्टमेंट कशी करतोय आणि का करतोय सगळ्यात महत्त्वाचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे. फक्त आता ॲडजस्टमेंट कशी करतोय बघा, का करतोय ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल. ओके. सो 2 आहे हा 2 मी हा 2 जो आहे तो हायसाच करतोय. ह्या 4xची फोड करतोय. 4xची कशी फोड करतोय बघा 2 करतोय आणि इंटू राहिलेलं काय करतोय 2x मी इथं लिहितोय. हां, आता याचं असं कसं काय केला तर याचा आन्सर हेच येते का आपण थोडं चेक करूया. ओके. तर बघा काय आहे मी हे लिहून घेतो 2 आणि त्याच्यानंतर काय आहे 2x आहे. हां, मला सांगा घातांकांच्या नियमानुसार ह्या दोघांची काय होत असते प्रोडक्ट होत असते. म्हणजे हा 2 हाय असाच आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे 2 इंटू 2x म्हणजे थोडक्यात काय झालं 4x झालं आणि तो हितो होता 2 मग याचं हे असं लिहिलं तरी पण मला काय होईल चालेल. ओके, नो प्रॉब्लेम. आणि असं का केलं ते तुम्हाला नंतरनं समजेल. ओके. सो y इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ हां आता 4x हाय असंच आहे इंटू 4:1/2. 1/2चं मिनिंग काय आहे रूट आहे. सो रूटमध्ये 4. ओके, रूटमध्ये 4 म्हणजे आन्सर काय लिहायचं 2 येईल डिवायडेड बाय हा 1 हाय असाच 1 प्लस हां 2चा स्क्वेअर किती झालं 4. 2चा स्क्वेअर 4 आणि हे तर काय आहे 2x आहे. सो 4 काय झालं इथं 2x झालेला आहे. ओके. हां, तर आता मी तर काय करतो आहे बघा पुढे जाऊन नेक्स्ट स्टेपला y इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ हा 2 मी पुढे घेतो आहे 2 इंटू 4x डिवायडेड बाय हां. आता ह्याचं कन्वर्जन मला 4x मध्ये करायचं आहे. 1 प्लस हां इथं सुद्धा घातांकांच्या नियमानुसार ह्या दोघांचं प्रोडक्ट होतं म्हणजे 4 मी काय घेतो x इथं घेतो आहे आणि ह्याचा काय करतो आहे मी स्क्वेअर करतो आहे. बघा परत जर ह्या दोघांचं घातांकांच्या नियमानुसार काय होत असतं प्रोडक्ट म्हणजेच 4x इंटू 2 म्हणजेच 2x 4:2x. मग मी असं का करून घेतलं हिथं 4x आहे त्यामुळं हिथं 4 मला आणायचा होता त्यामुळं मी फक्त 2:2 घेतलं याचं 2:2 घेतलं आणि वरती 2x घेतलं मग इथं 4 आला. आता इथं वरती काय आहे 4:x आहे म्हणून मला इथं 4:x करायचं होतं मी 4:x केलं त्याचा स्क्वेअर आला. म्हणजे मला 4:x बदलाला काहीतरी पुट करायचं आहे जेणेकरून त्याची ह्या टर्मची जी आन्सर आहे काय येईल साईनमध्ये कन्वर्ट करता येईल. मग इथं एवढं सिम्प्लिफाय केल्यानंतर मी काय करणार आहे की 4:x बघा इथं पण 4:x मी आणला इथं पण 4:x आणला म्हणजेच मी काय करणार आहे 4:x इज इक्वल टू हा आता काय पुट करणार आहे बघा की सपोज ह्या 4:x मी जर x मानला ह्या 4:x मी जर x मानला तर काय होईल बघा मी सेपरेट म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय ह्या 4:x x मानला ह्यासुद्धा 4:x मी जर x मानला तर काय होईल 2x डिवायडेड बाय बघा 2 इंटू x डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर होईल ना 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि अशी जर टर्म असेल तर आपण म्हणजे काय तयार झालं बघा इथं y इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असं झालं ना. आणि असा जर प्रॉब्लेम जर असेल तर तुमचं पाठीमागचा प्रॉब्लेम तयार होईल आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजे साईन इनवर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शन असेल तर आपण काय करतोय सबस्टिट्यूशन करतोय आणि या अशी जर टर्म असेल तर आपण x इज इक्वल टू काय पुट करतोय रे x इज इक्वल टू काय पुट करतोय टॅन थिटा पुट करतोय. तुम्ही बघू शकताय अशी जर टर्म असेल तर x इज इक्वल टू टॅन थिटा पुट करतोय. बट आपल्याकडे x नाही आहे x म्हणजेच काय आहे बघा 4:x म्हणून मी इथं काय करणार आहे 4:x इज इक्वल टू काय पुट करणार आहे टॅन थिटा पुट करणार आहे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. हां, तर 4:x पुट 4:x इज इक्वल टू टॅन थिटा. इथं मला थिटा लागणार आहे तुम्हाला माहीतच आहे थिटा काढून घेऊया
टॅन इनवर्स ऑफ काय होईल 4:x होईल. ओके, थिटा पुढे गेल्यानंतर लागेल. हां, मग काय तयार होईल बघा, y इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 2 हा आहे असाच 4:x आणि ह्याच्या बदलाला मी काही पुट करणार आहे टॅन थिटा डिवायडेड बाय इथं 1 आहे 1 प्लस 4:x स्क्वेअर म्हणजेच काय होईल रे टॅन स्क्वेअर थिटा तयार होईल. ओके, आणि मला स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि हा फॉर्म्युला आहे कोणाचा साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, तुम्ही चेक करू शकताय. सो y इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ काय तयार झालं साईन 2 थिटा तयार झालं. हा जो फॉर्म्युला आहे तो साईन 2 थिटाचा बसतोय तिथं. ओके, मग बघा साईन इनवर्स ऑफ साईन थिटा काय झालं थिटा आन्सर येईल म्हणजेच 2 थिटा येईल. सो y इज इक्वल टू काय येणार फक्त 2 थिटा. आपण थिटा ऑलरेडी इथं काढून ठेवलेला आहे तो इथं मी पुट करतो आहे. सो y इज इक्वल टू 2 आणि थिटा म्हणजेच काय आहे टॅन इनवर्स ऑफ 4:x. हा तुमचा सिम्प्लिफाय केल्यानंतर y हा आला. ओके, सो अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेलं नाही, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करूया म्हणजेच इथं काय होईल बघा dy/dx विच इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतलं, डेरिव्हेटिव्ह कोणाचं टॅन इनवर्स ऑफ 4:x. आता बघा टॅन इनवर्स ऑफ x माझ्याकडे फॉर्म्युला आहे बट 4:x आहे एक्सच्या बदलाला, त्यामुळं काय पुट करायला लागणार याला u पुट करायला लागणार. काय तयार झालं टॅन इनवर्स ऑफ u बघा. सो 2 आहे असंच टॅन इनवर्स ऑफ ह्याला मी u जर पुट केलं तर टॅन इनवर्स ऑफ u आणि टॅन इनवर्स ऑफ यूचा फॉर्म्युला काय 1 डिवायडेड बाय 1 प्लस यू स्क्वेअर म्हणजेच काय 4:x स्क्वेअर बरोबर आहे. यू त्यालाच मांडलं आहे सो 4:x स्क्वेअर आणि पुढे जाऊन ज्याला आपण यू मांडलं आहे त्याचं काय करायचं डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे 4:x काय येणार इथं डेरिव्हेटिव्ह येणार बरोबर आहे. सो हा 2 मी पुढे घेतो इथं. सो 1 प्लस 4 ह्या दोघांचं काय होणार आहे प्रोडक्ट होणार आहे. सो 4 काय होईल 2x होईल इंटू 4:x हा कोणानुसार आहे a:x आणि a:x डेरिव्हेटिव्ह काय a:x इंटू लॉग a म्हणजेच इथे येणार 4:x इंटू लॉग 4. हे टोटली तुमचं काय येईल ॲन्सर येईल. म्हणजेच बघा काय ॲन्सर येणार 2 इंटू हा 4:x लॉग 4 इथं जाणार. सो 2 इंटू 4:x इंटू लॉग 4 डिवाइड बाय 1 प्लस 4:2x आणि हे तुमचं काय आलं फायनली ॲन्सर येईल. ठीक आहे, सो एकदम सोपं आहे बघा. मी काय केलं की त्या टर्मला असं काहीतरी पुट केलं किंवा असं काहीतरी सिम्प्लिफाय करून नंतर पुट केलं की जेणेकरून मला माझं एम काय होतं बघा माझं एम हे होतं. ओके, इथंपर्यंत मला जायचंच आहे. साईन इनवर्सची टर्म आहे, मला काय करायचं तिथं साईनची टर्म इथं आणायचीच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये, म्हणून मी हे टोटली सगळं काय करत आलो सिम्प्लिफाय करत आलो. ठीक आहे, सो एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. आता मग हे तुम्ही मग म्हणणार मग प्रत्येक वेळेला कसा काय विचार करायचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर सराव करायला लागतो. ओके, एक प्रॉब्लेम तुमच्या तो डोळ्याफुडून बऱ्याच वेळा गेला की लगेच तुमच्या चटकन लक्षात येतं हां नेमकं काय करायचं आहे आणि बुकच्या बाहेरचं एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला पडणार नाही एवढं लक्षात ठेवा. नवीन सिलेबस आहे, सगळं तुम्हाला बुकमधलंच पडणार आहे. सो तुम्ही मॅक्झिमम जरा सराव केला तर तुम्हाला तो दिलेला क्वेश्चन सोडवता येईल. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके, सो नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तर बघा साईन इनवर्स ऑफ 1 मायनस 25x स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस 25x स्क्वेअर बरोबर आहे 25x स्क्वेअर. हां, तर तुम्हाला इथं काय दिसते बघा की साईन इनवर्स ऑफ कोणतं फंक्शन आहे रे अल्जेब्रिक फंक्शन आहे ना, इथं तुम्हाला अल्जेब्रिक फंक्शन दिसते. साईन इनवर्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल तर स्टँडर्ड ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन वापरून आपण साईन इनवर्स ऑफ साईन थिटामध्ये काहीतरी कन्वर्ट केलं जातं. इथं पण आपलं एम सेमच आहे, एम आपलं कधीच चेंज होणार नाही. इथं आपल्याला काय करायचं आहे साईनची टर्म आहे त्यामुळे ह्या टर्मला आपल्याला अल्जेब्रिक टर्मला काय करायचं आहे साईनच्या टर्म करायचं आणि अल्जेब्रिक असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायला पाहिजे सबस्टिट्यूशन करायला पाहिजे. हे तुम्हाला कळतं आता बरोबर आहे. बरं, डायरेक्ट सबस्टिट्यूशन केलं तर आपण साईन थिटा करू शकत नाही, त्यामुळे ह्याचं काहीतरी थोडं चेंज करायला पाहिजे जेणेकरून आपण पुट केल्यानंतर तुमची ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येईल साईन थिटा येईल. ओके, तर मी इथं काय करणार आहे बघा y इज इक्वल टू तुम्ही लिहून घ्या. y इज इक्वल टू लिहून घेतल्यानंतर इथे येईल
साईन इनवर्स ऑफ, सो 1 मी काय करतो आहे बघा, 1 मायनस 25 आहे. सो इथं काय करतो आहे, 25चं काय करतो आहे मी, फक्त इथं 5 करतो आहे बघा. 25चं वर्गमूळ घेताना मी काय करणार आहे, 5, बरोबर आहे. आणि एक्स म्हणजे फक्त काय करतो इथं 5x आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो आहे. जर परत जर हे आपण जर सॉल्व केलं तर 5x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर केल्यानंतर बघा काय होईल रे, 5चा स्क्वेअर काय होईल 25 आणि एक्सचा स्क्वेअर काय होईल एक्स स्क्वेअर होईल. म्हणजेच तिथं 25x स्क्वेअरच राहणार आहे, बरोबर आहे. सो 25x स्क्वेअरचं मी काय केलं 5x स्क्वेअर केलेलं आहे, बरोबर आहे. इथं सुद्धा मी 25x स्क्वेअर आहे त्याच पद्धतीनंच इथं करणार आहे. 1 प्लस इथं प्लस आहे बघा 5x होल ब्रॅकेट काय झाला स्क्वेअर झाला, बरोबर आहे. सो 5 इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ, हां आता ही स्टेप राहू दे. इथं सुद्धा 5x आहे, इथं सुद्धा 5x आहे. तर सपोज ह्या 5xला मी जर x म्हटलं तर काय तयार होईल बघा तुमचा प्रॉब्लेम मी रफली करून दाखवतो तुम्हाला. 5 इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर होईल, 1 प्लस एक्स स्क्वेअर होईल. हा कुठंतरी तुम्हाला ओळखीचा वाटतो आहे. साईन इनवर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शनमध्ये असं काहीतरी होतं आणि असं असताना आपण काय पुट केलो रे, एक्स इज इक्वल टू काय पुट केलो, टॅन थिटा पुट केलेलं होतं. म्हणजेच काय होईल 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असं काहीतरी केल्यानंतर मग कुठंतरी साईनमध्ये तुमचं ते येणार आहे किंवा कॉसमध्ये येईल. कॉसमध्ये आलं तर तुम्हाला साईन करता येतं, साईनमध्ये आलं तर तुम्हाला कॉस करता येतं, क्वाटमध्ये आलं तर टॅन करता येतं, टॅनमध्ये आलं तर क्वाट करता येतं. एक तर साईन किंवा कॉस करायचं, ओके. सो इथं टॅन थिटा पुट, बरं इथं एक्स नाही आहे, एक्स म्हणजेच काय आहे 5x, म्हणजे मी इथं काय पुट करणार आहे 5x विच इज इक्वल टू काय पुट करणार आहे टॅन थिटा पुट करणार आहे. थिटा काढून घेऊया ऑलरेडी. थिटा इज इक्वल टू काय येणार बघा टॅन इनवर्स ऑफ 5x येईल, ओके. सो पुट करूया फाय काय येतो आहे बघूया आपण. 5 इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 1 मायनस 5xला मी काय पुट टॅन म्हणजेच काय येणार टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस काय येणार टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला कुठेतरी तुमच्या ओळखीचा आहे. कोणाचा फॉर्म्युला आहे हा तर तुम्ही बघू शकता स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये. सो साईन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला जो आहे तो कॉस 2 थिटाचा आहे, बरोबर आहे. मग माझ्याकडे इथं साईन आहे, इथं साईन आहे आणि इथं टर्म कोणाचे आले कॉसचे आले. मला कॉसचं काय करायला पाहिजे साईन करायला पाहिजे. आणि ऑलरेडी आपण पाठीमागच्या भरपूर प्रॉब्लेममध्ये तसं केलेलं आहे. तर काय करणार π/2 मायनस थिटा करणार. सो साईन इनवर्स ऑफ इथलं आहे असंच कॉसचं साईन करताना साईन π/2 मायनस थिटा आणि बट थिटा काय आहे माझा 2 थिटा आहे. ह्याचा ॲन्सर ही जर सॉल्व केलं तर वरची टर्म यायलाच पाहिजे आणि ती येते. तुम्ही काय करू शकताय चेक करू शकताय. हां आता आलं बघा साईन इनवर्स ऑफ साईन हा पूर्णपणे थिटा, ॲन्सर काय येईल थिटा येईल. सो 5 इज इक्वल टू काय येणार π/2 मायनस काय येणार 2 थिटा येणार. थिटा ऑलरेडी आपण इथं काढलेला आहे बघा. थिटा इज इक्वल टू काय टॅन इनवर्स ऑफ 5x, मग तिथं मी पुट करतो 5 इज इक्वल टू π/2 मायनस 2 टॅन इनवर्स ऑफ काय झालं 5x झालं. डिफरन्शिएट घेतलं मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ओके. सो इकडं आलं dy/dx बघा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 बाहेर घेतला. फक्त डेरिव्हेटिव्ह कुणाचं टॅन इनवर्स ऑफ 5x, ओके. -2 आहे असंच. हां टॅन इनवर्स ऑफ x माझ्याकडे आहे बट इथं 5x आहे. सो याला काय करणार मी u पुट करणार. टॅन इनवर्स ऑफ u, टॅन इनवर्स ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह काय 1 डिवायडेड बाय 1 प्लस यू स्क्वेअर. यू स्क्वेअर म्हणजेच काय 5x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि पुढे जाऊन ज्याला u मांडलेला आहे त्याचं मी काय केलं डेरिव्हेटिव्ह काढलं म्हणजेच 5xचं, बरोबर आहे. सो -2 डिवायडेड बाय 1 प्लस 5x होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 5xचं डेरिव्हेटिव्ह काय 5 तर कॉन्स्टंटच आहे बाहेर घेतला आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1 म्हणजेच फक्त 5 येईल आणि 5 इंटू 2 काय येईल 5 इंटू 2 10 आणि इथं मायनस आहे त्यामुळं -10 डिवायडेड बाय 1 प्लस 5x होल ब्रॅकेट काय येईल स्क्वेअर होईल आणि हे तुमचं टोटली काय होणार आहे ॲन्सर होणार आहे.
बरोबर आहे. सो एकदम इंटरेस्टेड जे प्रॉब्लेम आहेत इथं तुम्हाला समजतं आहे की दिलेला प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा हे जर तुम्हाला समजत असेल तर एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकताय, सॉल्व करू शकताय. ओके ओके. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे, साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स क्यूब डिवायडेड बाय 1 प्लस एक्स क्यूब. ओके, साइन इनवर्स हां अल्जेब्रिक फंक्शन आहे, साइन इनवर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. त्यामुळे इथं तुम्हाला समजते की बाबा हां मला काहीतरी सबस्टिट्युशन करायला पाहिजे. आता सबस्टिट्युशनच्या टेबलमध्ये गेल्यानंतर अशी कुठली मला माझ्याकडे टर्म नाही 1 मायनस एक्स क्यूब डिवायडेड बाय 1 प्लस एक्स क्यूब अशी कोणतीही टर्म नाही. मग नेमकं काय सबस्टिट्युशन करायला पाहिजे, तर मला थोडं पुढं जायला पाहिजे. साइन इनवर्स ऑफ आहे, साइन इनवर्स ह्या टर्मचं मला काय करायला पाहिजे, साइन थिटा किंवा काय करायला पाहिजे कॉस थिटा. कॉस थिटा मागच्या वेळेला पण कॉस थिटा आपला झालेला, कॉस थिटा केलं तरी पण चालेल. मग कॉस थिटाचा फॉर्म्युला काय बघा, आताच आपण बघितला 1 मायनस बघा टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस काय आहे टॅन स्क्वेअर थिटा आहे. बरोबर आहे. हे बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर. म्हणजे इथं मला समजतं आहे की बाबा ह्याचं जर कॉस किंवा साइन कॉस 2 थिटा करायचं असेल तर एक्स क्यूबच्या जाग्याला काय पाहिजे रे, टॅन स्क्वेअर थिटा पाहिजे ना. म्हणजेच काय होईल, एक्स क्यूबच्या जाग्याला काय पाहिजे, टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय होईल 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मगच तिथं कॉस 2 थिटा होईल, म्हणजे साइन इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा होईल. मग कॉस 2 थिटाचं आपण पाठीमागच्यासारखं काय करू शकतो आहे, साइन 2 थिटा करू शकतो आहे. तो प्रश्न वेगळा. ओके. सो पहिल्यांदा मग इथं मला समजेल की काय करायला पाहिजे रे, की पुट एक्स क्यूब इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा हे मला पुट करायला पाहिजे. बरोबर आहे. हां आता मला थिटा पण काढायला पाहिजे, तुम्हाला माहितीच आहे पुढं आपल्याला थिटा येतो आहे. सो थिटा मी इथंच काढतो आहे. थिटा काढायचा असेल तर पहिल्यांदा हा स्क्वेअर मला घालवायला पाहिजे, आणि स्क्वेअर घालवायचा असेल तर मला काय करायला पाहिजे, बाय टेकिंग स्क्वेअर रूट करायला पाहिजे ना. हां तर काय होईल बघा, स्क्वेअर रूटमध्ये एक्स क्यूब विच इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट टॅन स्क्वेअर थिटा बाय टेकिंग स्क्वेअर रूट. हां स्क्वेअर रूट का केलं, कारण मला थिटा काढायचा आहे, आणि थिटा काढण्यासाठी तर टॅन थिटाच पाहिजे, टॅन स्क्वेअर नाही. मग स्क्वेअर घालवायचं असेल तर स्क्वेअर रूट मी करणार. बघा ह्या स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट काय होतो आहे, कॅन्सल होतो आहे. ओके. सो इथं काय राहील बघा, एक्स रेस टू हां एक्स क्यूब, आणि इथं काय रूटचं मिनिंग काय 1 डिवायडेड बाय 2, आणि इकडे काय राहील फक्त टॅन थिटा राहील. ह्या दोघांचा काय होत असतो, प्रोडक्ट. सो एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू इथं काय राहणार, टॅन थिटा. मग थिटा काढा बघू, टॅन इनवर्स ऑफ काय होणार आहे, एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय काय होणार 2 होणार. इथं मी थिटा काय करून घेतला, काढून घेतला. मग आता माझा प्रॉब्लेम काय होईल बघा, तुम्ही त्याला वाय इज इक्वल टू मानलेला असणार आहे. सो वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस हां आता एक्स क्यूब, आणि एक्स क्यूब म्हणजेच काय आहे टॅन स्क्वेअर थिटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हे होईल. आणि मागाच्यासारखंच झालं, वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ हां हा कोणाचा फॉर्म्युला आहे, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. ओके. सो साइन इथं मला साइन करायचं असेल तर काय करणार, मागाच्यासारखंच साइन इनवर्स ऑफ साइन पाय बाय 2 मायनस 2 थिटा होईल. ओके. सो वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन इनवर्स ऑफ साइन थिटा, म्हणजेच ॲन्सर वाय इज इक्वल टू काय येईल, थिटा येईल. सो पाय बाय 2 मायनस 2 थिटा. थिटा मी काढूनच घेतलेला आहे, पाय बाय 2 मायनस 2, आणि थिटा काय आहे बघा, टॅन इनवर्स ऑफ एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय काय आहे 2 आहे. बरोबर आहे. हां डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय इज इक्वल टू म्हणजेच काय झालं, डी वाय बाय डी एक्स कॉन्स्टंट आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 आहे, बाहेर घेतलं, आणि फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाचं येणार, टॅन इनवर्स ऑफ एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय काय येणार 2 येणार. माझ्याकडे स्टँडर्ड नाही त्यामुळे याला काय करतो, यू पुट करतो आहे. टॅन इनवर्स ऑफ यूज फॉर्म्युला बघा -2 आहे असाच, 1 डिवायडेड बाय 1 प्लस यू स्क्वेअर. आता यू स्क्वेअर म्हणजे यू हाय आहे, एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय 2, आणि होल ब्रॅकेटचा काय होईल स्क्वेअर होईल, आणि पुढं जाऊन ज्याला यू मांडलेला आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय 2चं काय येणार डेरिव्हेटिव्ह येणार. बरोबर आहे.
सो -2 डिवायडेड बाय 1 प्लस आता ह्या दोघांचं काय होणार प्रोडक्ट होणार. सो 3 डिवायडेड बाय 2 इंटू 2 गेट कॅन्सल. फक्त इथं काय राहील x³ राहील. ओके. सो इंटू एक्स रेस टू एन काय फॉर्म्युला आहे n इंटू एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय 2 मायनस काय होईल 1 होईल. सो -2 डिवायडेड बाय 1 प्लस x³ इंटू 3 डिवायडेड बाय 2 आणि एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय 2 मायनस 1 म्हणजेच काय एक्स रेस टू 1 डिवायडेड बाय काय होणार 2 होणार. म्हणजेच -2 डिवायडेड बाय -2 बघा हा 2 आणि हा 2 काय होतोय कॅन्सल होतोय. त्यामुळे इथं काय राहणार फक्त मायनस इथलं 3 इथं येईल आणि एक्स रेस टू 1/2 म्हणजेच √x येईल. म्हणजे -3 √x आणि डिवायडेड बाय काय होईल 1 प्लस x³ होईल. आणि हे तुमचं काय असणार आहे टोटली ॲन्सर असणार आहे. ठीक आहे. सो एकदम सोपं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. ओके. अजून 2 प्रॉब्लेम राहिलेत. हा एक प्रॉब्लेम आहे आणि पुढचा एक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10 चालू होतो आहे. ओके. तर बघा काय प्रॉब्लेम आहे. टॅन इनवर्स ऑफ 2 इंटू एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस एक्स रेस टू 5. आता टॅन इनवर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि अल्जेब्रिक फंक्शन म्हणजेच आपण काय करणार आहे सबस्टिट्यूशन करून टॅन इनवर्स आहे म्हणजे ह्या टर्मला आपण काय करायचं आहे टॅनमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आता सबस्टिट्यूशन करायचं म्हणजे खालची टर्म आणि ज्या व्हेरिएबलची टर्म असते खालची आणि वरची काय पाहिजे सेम पाहिजे. कारण का खाली पण तेच सबस्टिट्यूशन करायचं आहे वरती पण काय पाहिजे तेच सबस्टिट्यूशन पाहिजे. बट इथं काय दिसतंय बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये एक्स रेस टू इथं 5 डिवायडेड बाय 2 आहे आणि एक्स रेस टू काय आहे इथं 5 आहे. बरोबर आहे. सो आता मला इथं काय करायला पाहिजे रे थोडं पुढं जाऊन मला काय करायला पाहिजे काय सबस्टिट्यूशन करायला पाहिजे. माझं बघा टॅन थिटा जर कन्वर्ट करायचं असेल माझ्याकडे एक टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. टॅन 2 थिटाचा काय फॉर्म्युला आहे बघा की 2 टॅन थिटा डिवायडेड बाय काय आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर मला इथं काय करायचं आहे बघा 2 तर आहे इथला 2 आहे. मग इथं काय पुट करायला पाहिजे मला समजतंय 2 तर आहे 2 आहे एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2च्या बदल्याला काय पुट करायला पाहिजे रे टॅन थिटा 1 मायनस एक्स रेस टू 5 आहे. इथं पण मला काय करायचं आहे स्क्वेअर करून घ्यायचं आहे. इथं काय करायचं आहे मला स्क्वेअर करून घ्यायचं आहे एक्स रेस टू 5 आहे. तर थोडी इथं काय करायला पाहिजे ॲडजस्टमेंट मला करावी लागते. आता काय ॲडजस्टमेंट मी करणार आहे सांगतो तुम्हाला. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बघा ही वरची टर्म एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2 हायस असू दे. मला 5 डिवायडेड बाय 2च्या बदलाला टॅन थिटा पुट करायचा आहे आणि इथं एक्स रेस टू 5चं मी कन्वर्ट काय कशामध्ये करणार आहे 5 डिवायडेड बाय 2 आणि तिथं मला इथं स्क्वेअर पण यायला पाहिजे. म्हणजे मी काय करतो बघा 1 मायनस एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2 तर करून घेतो आहे मला जे पाहिजे होतं आणि होल ब्रॅकेटचा काय करतो आहे स्क्वेअर करतो आहे. बरं आता मी असं काय केलं मी हे केलेलं सेपरेटली येतो बघा एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2 होल ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर झाला. बरं मी हे कुणाचं केलं आहे एक्स रेस टू 5 केलं आहे म्हणजे ह्याचा आन्सर काय यायला पाहिजे रे एक्स रेस टू 5 यायलाच पाहिजे. म्हणजेच काय ह्या दोघांचं काय होईल प्रोडक्ट होईल. प्रोडक्ट झाल्यानंतर काय होईल बघा एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2 इंटू 2 ना हा आणि हा यांचा प्रोडक्ट बघा 2 गेट कॅन्सल म्हणजे राहते काय एक्स रेस टू फक्त काय राहते 5 राहते म्हणजे हीच टर्म राहते. त्यामुळे ह्या टर्मचं असं लिहिलं तरी पण काही फरक पडत नाही आणि ही टर्म आणि ही टर्म मला काय झाली सेम झाली. आता मी काय पुट करणार आहे सपोज एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2ला मी जर एक्स मानलं तर काय तयार होते बघा 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर असं तयार होतं आहे. आणि त्यावेळेला आपण एक्स इज इक्वल टू काय पुट करत होतो टॅन थिटा पुट करत होतो. सो इथं मी लेट किंवा पुट एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू काय पुट करणार आहे टॅन थिटा पुट करणार आहे. बरोबर आहे. सो काय होईल बघा y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2 म्हणजेच टॅन थिटा त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय येणार इथं टॅन स्क्वेअर थिटा. आणि हा फॉर्म्युला कोणाचा आहे 2 टॅन थिटा
डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला जो आहे तो कोणाचा आहे, टॅन टू थिटाचा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. हां, मग फाय इज इक्वल टू आलं टॅन इनवर्स ऑफ टॅन टू थिटा. ॲन्सर काय येईल, फाय इज इक्वल टू काय येईल, टू थिटा येईल. ओके. आणि मला वाटते इथं थिटा आपण काढलेलं नाही आहे, काढून घेऊया. सो थिटा इज इक्वल टू काय येईल बघा, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2 तिथं असणार आहे. तो मी पुट करतो आहे. सो 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2. इथून पुढे तुम्ही काय करू शकताय, सॉल्व करू शकताय. तरी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय येणार, डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे असं. ओके. टॅन इनवर्स ऑफ ह्याला काय करायला पाहिजे, यू मानायला पाहिजे. टॅन इनवर्स ऑफ यू म्हणजे म्हटल्यानंतर 1 डिवायडेड बाय 1 प्लस यू स्क्वेअर. यू स्क्वेअर म्हणजेच एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2 हा यू आहे आणि त्याचा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. इन टू पुढे जाऊन ज्याला यू मानलेला आहे म्हणजेच एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 2चं काय येणार आहे, हे तिथं डेरिव्हेटिव्ह येणार आहे. बरोबर आहे. हां. सो 2 हा असंच डिवायड बाय 1 प्लस ह्या दोघांचं प्रोडक्ट केल्यानंतर काय होईल बघा, एक्स रेस टू फक्त होईल 5 इंटू एक्स रेस टू एन जाणार. एक्स रेस टू एन म्हणजेच एन इंटू म्हणजे 5 डिवायड बाय 2 इंटू एक्स रेस टू 5 डिवायड बाय 2 काय होणार, मायनस 1 होणार. ओके. सो 2 डिवायड बाय 1 प्लस एक्स रेस टू 5 इंटू 5 डिवायड बाय 2 हा असंच एक्स रेस टू 5 डिवायड बाय 2 मायनस 1 म्हणजेच काय होणार आहे इथं, 3 डिवायड बाय काय होणार इथं, 2 होणार आहे. ओके. सो बघा इथं 2 टू गेट कॅन्सल. इकडे काय राहील, 5 हा एक्स रेस टू 3 डिवायड बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स रेस टू काय होईल इथं 5 राहील. सो हे तुमचं काय होईल, टोटली फायनल ॲन्सर होईल. ओके. सो बुकमध्ये थोडं पुढं जाऊन ह्याची थोडी फूड केलेली आहे बघा. 5 आहे असंच एक्स रेस टू 3 डिवायड बाय 2 म्हणजेच काय, थोडक्यात मी काय करतो आहे, एक्स इंटू रूट एक्स असं करतो. याचा का बरं, एक्सचा कोएफिशियंट काय आहे, ह्याचा 1 आहे आणि ह्याचा काय आहे 1 हाफ असतो. म्हणजे एक्स रेस टू 1 आणि एक्स रेस टू 1 हाफ, रूट एक्स म्हणजेच 1 हाफ आणि ह्या दोघांचं काय होत असतं, बेरीज होत असते. म्हणजेच एक्स रेस टू 1 प्लस 1 हाफ म्हणजेच काय 3 डिवायड बाय 2. सो एक्स रेस टू 3 डिवायड बाय 2चं मी काय करू शकतो आहे, हे असंही करू शकतो आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय, एक्स इंटू रूट एक्स. बघा ह्या एक्स रेस टू 3 डिवायड बाय 2चं काय केलं, एक्स इंटू रूट एक्स केलं डिवायडेड बाय 1 प्लस एक्स रेस टू 5. सो हे तुमच्या बुकमधलं ॲन्सर आहे. इथंपर्यंत जरी लिहिलं तरी पण तुमचं कोण चूक देणार नाही, तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. ओके. सो दिस इज युअर ॲन्सर. आणि लास्ट जो क्वेश्चन आहे तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. ओके. काय करायचं मी तुम्हाला तिथं सांगेन. सॉल्व करून मला व्हॉट्सअपवरती काय करायचं ह्याचं ॲन्सर तुम्ही सेंड करा. ओके. सो प्रॉब्लेम आहे वाय इज इक्वल टू, बघा प्रॉब्लेम जो आहे तो वाय इज इक्वल टू, लास्ट प्रॉब्लेम वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 1 मायनस रूट एक्स डिवायडेड बाय 1 प्लस रूट एक्स असा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि ह्याची थोडी हिंट देतो, तुम्ही विचार करा. किंवा हिंट देण्यापेक्षा डायरेक्ट मी तुम्हाला ॲन्सर सांगतो. ह्याचा ॲन्सर डी वाय बाय डी एक्स येईल विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स 1 प्लस एक्स. हे काय येईल, ॲन्सर येईल. आणि फक्त काय पुट करायचं मी तुम्हाला सांगतो, रूट एक्स विच इज इक्वल टू काय करणार, टॅन थिटा पुट करणार. पुढे जाऊन थोडी ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि ह्या टाईपचं आपण एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. बघा क्वाट इनवर्स आहे. ओके. क्वाट इनवर्स आहे लक्षात ठेवा. ओके. आणि फॉर्म्युल्यामध्ये क्वाट असू दे किंवा टॅन असू दे, काय करताय तुम्ही बघा. ओके. सो मी तुम्हाला तिथं सॉल्व नाही सुटलं तर 100% काय करून देईन, सॉल्व करून देईन. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण क्वेश्चन नंबर 10 पूर्णपणे पार्टमध्ये आपण संपवणार आहे आणि त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक फंक्शनचा आपण पार्ट जो आहे तो बघणार आहे. ओके. सो आपण इथं थांबू.